बघा सगळ्यात पहिले आपण काय शिकलो? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग शिकलो आपण. नंतर शिकलो आपण वृत्तचितीचे घनफळ बरोबर. ही वृत्तचिती आहे, हिला खालून वर्तुळ आहे, मग वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? पाय r वर्ग. आणि ही झाली उंची, त्याला पाय r वर्ग आहे, ही झाली वृत्तचिती. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग याचे आपण शिकलेलो आहे. बरोबर. पुढे आपण शिकलो शंकू. आता तुम्हाला माहिती आहे की हे शंकू याच मापाचा बघा, या साईडचा आहे आणि या दोघांचा परिघ कसा आहे? सारखा आहे. जेव्हा आपण या शंकूला काहीतरी वस्तू याच्यामध्ये टाकतो, तो किती शंकू आपण मोजलेले आहेत? 3 शंकू. याचा अर्थ हा एक शंकू म्हणजे 3 पैकी एक भाग हा एक शंकू आहे का? 1/3 आपण म्हणतो, 1/3 आपण म्हणतो, नाही का? म्हणजे या ठिकाणी पाहिलं आपण वृत्तचिती कायम आहे, मात्र हा कसा आहे? शंकू जर म्हटला तर 1/3 आहे, 1/3 आहे त्याचे, नाही का? म्हणून आपण काय म्हटलं आहे? शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय स्क्वेअर. ओके, हे झालेलं आहे आपलं. आता तसं आपल्याला पाहायचं आहे गोलाचं घनफळ असं का असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा ही काही 2 वाट्या आहेत, हा याचा गोल तयार झाला आणि या ठिकाणी काय केलं बघा, मी एक शंकू तयार केला आहे याच उंचीचा. महत्वाची गोष्ट काय आहे? दोघांचा परिघ कसा आहे? सारखा आहे, वाटीचा आणि या शंकूचा. एवढं करायचं आपल्याला. मग ते कसं सूत्र मिळते ते आपल्याला पाहायचं आहे. आता या ठिकाणी बघा असं झालं. आता मी या ठिकाणी प्रयोग करतो बघा. या ठिकाणी ते तांदूळ याच्यामध्ये टाकतो. ओके, या वाटीमध्ये टाकतो. बघा ही वाटी भरली पूर्ण, म्हणजे अर्धा गोल पूर्ण झाला. पुन्हा टाकतो, हा अर्धा गोल पूर्ण झाला. आता काय होईल? दोन्ही अर्धा गोला मिळून एक गोल तयार होईल, म्हणजे गोल तयार झालाय. दोघां मिळून 2 जर मापा टाकले तर गोल तयार झाला. याचा अर्थ हा जो पूर्ण गोल आहे, हा पूर्ण गोल म्हणजे हे किती शंकू? 2 शंकू. मग आपल्याला माहित आहे की शंकूचं घनफळ काय आपलं? बरोबर आहे, आपण पाहिलेलं. मग आता काहीच नाही, हे 2 वेळा जर लिहिले आपण तर त्याचा आपल्याला गोलाचं घनफळ मिळून जाईल. म्हणजे काय लिहिलं? 1/3 बरोबर. अजून एक वेळा लिहू आपण, नाही का? हे 2 म्हणजेच काय? हे गोलाचं घनफळ. पाय r घन, पाय r क्यूब. ओके, आता समजलं तुम्हाला? आता हे नेमकं येते कसं आपण करू. आता या ठिकाणी बघा मी एक वर्तुळ काढतो, म्हणजे हे आपल्या 2 वाट्या बरोबर आहे. माझ्या 2 वाट्या अर्ध्या केल्या मी केल्या. इथून इथपर्यंत मी अशी एक रेषा टाकली आहे केंद्रबिंदू पासून. या रेषेला काय म्हणतात? रेडियस, किंवा आपण त्याला मराठीमध्ये त्रिज्या सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. आता ही जर आपण रेडियस इकडे जर जोडली, समजा ही जर 3 असेल, आता किती होतील ते? 6 होईल, म्हणजे दुप्पट होईल, नाही का? म्हणजे या ठिकाणी हे जर 2 गोल असले, हे 2 गोल, हे जर 3 असले, याचं काय होईल? आता 6 दुप्पट होते ना. म्हणजे उंची कशी असते त्याची दुप्पट. समजा आता आपला शंकू आहे बघा, ही त्याची काय हाईट आहे. या हाईट मध्ये r किती बसलेले आहे? 2 त्रिज्या बसलेल्या आहेत. 2 त्रिज्या मिळून ती उंची तयार झाली आहे. मग आता या ठिकाणी पहा, तेच आपल्याला पाहायचं. बघा 1/3 पाय r स्क्वेअर. आता h न लिहिता आपण काय लिहू? 2r लिहू. काय लिहू? 2r लिहू. बघा 2r. हे तसं 1/3 पाय r स्क्वेअर. h न लिहिता काय लिहायचं? 2r. ओके, 2r काय आले माहिती आहे ना? दुप्पट आहे ते. आता सोपा आहे बघा. एकदम मोठं आता बघा. आता हे आपण जसं तर यातले काय करू आपण आता? बघा 2 अंकाचा आपण कॉमन आकड्याचे बाहेर करू. त्यातला 2 काढला, त्यातला 2 काढला, बरोबर आहे. भागीला किती आहे? 3. छेद किती आहे? 3. बाकी काय राहिलेलं आता? बघा पाय r आणि अजून एक r, पाय r क्यूब राहिला. काय राहिलेलं आहे? पाय r. असं आहे ना, असं राहिलेलं आहे बाकी. असं राहिलं बाकी. आता एवढं झालं की बाकी. आता हे बाकी राहिलं, हे बाकी राहिलं दोघांमधलं, बरोबर आहे ना? याचा अर्थ काय झाला? दोघां या हा स्क्वेअर हा एक क्यूब तयार झाला, त्याचा घन तयार झाला, नाही का? म्हणजे 2 आणि 2 किती झाले? 4. आणि हा झाला क्यूब तयार. आणि मित्रांनो हेच आहे याचं घनफळ. समजलं तुम्हाला? कसं आलं घनफळ? काय अडचण?